नागपुर महानगरपालिका चुनाव के तहत प्रभाग क्रमांक 36 से भारतीय जनता पार्टी की ओर से अमोल शामकुड़े, माया हाड़े, शिवानी दानी और ईश्वर ढेगड़े चुनावी मैदान में है। शनिवार को सभी उम्मीदवारों ने सीतानगर परिसर में पदयात्रा निकालकर नागरिकों से सीधे संवाद साधा। पदयात्रा के दौरान उम्मीदवारों ने घर घर जाकर लोगों से मुलाकात की और उनकी समस्याएं सुनी। नागरिकों ने पानी, सड़क, साफ सफाई और अन्य बुनियादी सुविधाओं से जुड़ी परेशानियां उम्मीदवारों के सामने रखी। भाजपा उम्मीदवारों ने आश्वासन दिया कि चुने जाने के बाद प्रभाग के सर्वांगीण विकास को प्राथमिकता दी जाएगी और जनता की समस्याओं का शीघ्र समाधान किया जाएगा। इस पदयात्रा को क्षेत्र के नागरिकों का अच्छा प्रतिसाद मिला, जिससे चुनावी माहौल में उत्साह का वातावरण बना रहा। खूप जास्त आनंद होतोय, समाधान होत आहे, जनतेचं प्रेम आहे, आमच्या नेत्यांची पुण्याई आहे। आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। देवदुर्लभ कार्यकर्त्यांचे प्रचंड हे कष्ट आहे, अथक प्रयत्न आहे की ज्याच्यामुळे आम्ही फक्त 4 चेहरे आहोत। हे सर्व त्यांचं श्रेय आहे। आम्ही त्यांच्या निमित्त आमच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं आम्ही ते फक्त स्वीकार करतो, नम्रपणे ते स्वीकार करतोय आणि आमच्या जनतेला विश्वास देतोय की जे कामं आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे तोच लेखाजोखा पुढे नेण्याचा प्रयत्न करू। विकास कुठे दिसत नाहीये हे जे म्हणतात त्यांनी झोपेचं सोंग घेतलं, झोपेचं सोंग घेतलेल्या झोपेतून जागा करता येत नाही। 98 टाक्या नागपूरमध्ये बांधणं याला विकास म्हणत नसाल तर मग तुम्ही काय म्हणाल? ज्या प्रकारे रस्त्याचा 100% मी हे स्वीकार करते की सगळीकडे रस्ते पोहोचले नाही आहे, पण बहुतांश ठिकाणी फेज 3, फेज 2, फेज 3 चे रस्ते सुद्धा पोहोचलेले आहेत। त्यामुळे विकास 100% होतोय। पण स्वच्छता असेल, 40-40, 50-50 वर्ष जुनी वेस्ट वॉटर लाईन असेल, विधानसभेच्या आधी देवेंद्रजींच्या माध्यमातून एक खूप मोठं भूमिपूजन केलं, ज्याच्यामध्ये वेस्ट वॉटर लाईन आपण बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये बदलवतोय। सो आम्ही ते लोकांसमोर ठेवतोय, गोष्टी होत आहेत आणि त्याला थोडा वेळ लागेल, पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी स्वच्छता रिलेटेड, उद्यान रिलेटेड, मैदान रिलेटेड, त्या आम्ही तात्काळ त्याच्यावर काम करू आणि वेस्ट वॉटर लाईन ही खूप गंभीर आणि प्रचंड मोठी समस्या आहे, त्यावरही आम्ही 4 जण मिळून काम करणार आहोत। स्वच्छता हा खूप महत्त्वाचा विषय आणि कचरा संकलन आणि गटर लाईन याच 2-3 प्रमुख गोष्टी आहेत ज्यावर आम्ही 4 जण मिळून काम करणार आहोत। रिस्पॉन्स तुम्ही स्वतः पण जर कव्हर करत असाल, मीडिया कव्हर करत असेल तर त्यांना पण समजवले, जिथे तिथे आम्हाला फुलांचा वर्षाव होता आमच्यावर, जिथे तिथे आमच्या आरती ओवाळल्या जाते आहे आणि ह्याच भागात नाही तर संपूर्ण भागात हा पूर्ण प्रभागच आम्ही म्हणू की आम्ही लकी आहेत की हा प्रभाग आम्हाला मिळालेला आहे। आमदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्रातला हा प्रभाग आहे। याच्यामुळे इथे कधीच फंडची कमी झालेली नाही आहे, इथे कधीच विकासाची कामं थांबणार नाही, ही याची दक्षता आम्ही घेऊ। आम्ही 4ही उमेदवार जे आहोत ते लोकांच्या, जनतेच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या छोट्या छोट्या समस्या असतात, जसं कचऱ्याचं तर आहेच, पण बाकी झाडं काटणं आहे, हे मोठे मोठे झाडं कचरा पडतो तर त्यांचं ते डिमांड आहे त्यांची की बा हे झाडं पण आम्हाला कापून पाहिजे आहेत। नंतर रस्ता साफसफाई हे सगळं आहे आणि मूलभूत सुविधा आधी जनतेला पाहिजे असतात, त्या महत्त्वाच्या असतात। रस्ते, वीज, पाणी तर हे आहेच, ते तर करणारच आहे, पण आम्ही 4 जण मिळून हे बाकी छोट्या छोट्या समस्याचं पण निराकरण करणार आहोत। हो, थोडंफार दुर्लक्ष झालेलं आहे आम्ही मानतो। आम्ही आता ज्या भागामध्ये जातोय तर कचऱ्याची समस्या आहे, रोडच्या पण समस्या आहेत आणि 4 वर्ष प्रशासक होतं त्याच्यामुळे थोडासा फंड कमी मिळत होता, पण तरी काही भागात तो विकास होऊ शकलेला नाही, आमचा कार्यकर्ता पोहू शकलेला नाही आहे आणि विकास झालेला नाही। पण आम्ही जनतेला आश्वासन देतोय आणि आम्ही ठरवलेलं आहे 4ही आम्ही नगरसेवक होणार आहोत जनतेच्या आशीर्वादाने आणि आम्ही त्याचं नियोजन येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चांगल्या पद्धतीनं करणार आणि विकास आमचा हा विषय राहणार आहे।